नमस्कार मित्रांनो, आपण परत घेऊन आलेलो एक मनोरंजन कहाणी दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरेंवरती. सिनेमाच्या निमित्ताने जुळलेली मैत्री पुढे रक्ताच्या नात्यातली माणसे असावी तशी फुलली. केवळ बाळासाहेब ठाकरे नव्हेच तर मीनाताई ठाकरे यांच्याशी दादांची चांगली मैत्री जमली होती. अनिता पाध्यांनी शब्दांकन केलेल्या एकटा जीव सदाशिव मध्ये दादांनी सांगितले की बाळासाहेब कधी कुठल्या तरी कारणावरून संतापले असले की रात्री 11, 11:30ला सुद्धा मीनाताई मला फोन करायच्या. साहेब चिडलेत, तुम्ही घरी या असे त्या सांगायच्या. मग दादा कोंडके बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन इकडच्या तिकडच्या गप्पा मारून बाळासाहेबांना बोलते करायचे. कधी एखादा अस्सल कोंडके स्टाईल विनोद करायचे. मग दोघेही मध्यरात्र होईपर्यंत बसत गप्पा मारायचे. दादांशी बोलण्याने संतापलेले बाळासाहेब नॉर्मल व्हायचे. दादांनी त्यांचा कुठलाही सिनेमा बाळासाहेबांना दाखवल्याशिवाय सेन्सरला पाठवला नाही. ट्रायल बघितली की बाळासाहेब सांगायचे की कुठल्या सिनेमाला कुठं कट मिळेल हे बिनचूक आणि खरे व्हायचे. पण एकदा बाळासाहेबांची अंदाजही चुकला. तो सिनेमा म्हणजे वाजवू का? एकही कट मिळणार नाही असे बाळासाहेबांनी जरी सांगितले, परंतु त्या सिनेमाला तब्बल 18 कट मिळाले. अशी कहाणी होती की जेव्हा रात्री 11:30 वाजता सुद्धा दादा कोंडके मातोश्रीवरती गेलेले होते. ही जी कहाणी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की शिवसैनिक प्रेमींनी, बाळासाहेब प्रेमींनी त्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.